महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहे आणि सत्तेच्या वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच आपली कार्यशैली दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत दाखल होताच त्यांनी आज संध्याकाळी 6 वाजता देवगिरी शासकीय निवासस्थानी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि विधान परिषद सदस्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक असल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष बैठकीकडे लागलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी, नेत्यांचा प्रश्न, संघटनेतील बदल आणि पुढील राजकीय दिशा या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याची ही वेळ मानली जात आहे. सुनेत्रा पवार या आता केवळ औपचारिक पदावर नसून प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत, असा संदेश या बैठकीतून दिला जाणार आहे. सर्व प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनुपस्थित सहन केली जाणार नाही, हेही अप्रत्यक्षपणे सांगितलं जात आहे. या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचखोरी प्रकरण. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र ढोरगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहात पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात ढवळून निघाला आहे. विरोधकांनी थेट मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. प्रश्न उपस्थित केला जातोय की मंत्र्याच्या कार्यालयात असा प्रकार घडतो आणि त्याची जबाबदारी नेमकं कोणाची? एसीबीने ढोरगे यांच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली असून काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ही कागदपत्र तपासल्यानंतर नवं वळण येऊ शकतं. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, कोण अडचणीत येणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान झिरवळ काही काळ संपर्काबाहेर असल्यामुळे राजकीय चर्चेंना आणखी उधाण आलं आहे. मात्र आता स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाच्या कोर कमिटीसमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. यामुळे त्यांना स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की चौकशीत धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. त्यामुळे आजची बैठक त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी चर्चा म्हणजे पक्षाच्या अंतर्गत रचनेत बदल. नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक याबाबतही प्राथमिक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात. पुढील काही आठवडे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे असतील, असं राजकीय जाणकार मानतात. म्हणजे एका बाजूला नवीन उपमुख्यमंत्री नेतृत्व मजबूत करत आहे, शिस्त लावत आहे, रणनीती आखत आहे, तर दुसऱ्या बाजूला लाचखोरी प्रकरणामुळे सरकार आणि पक्षाची प्रतिमा खराब होत आहे. याची काळजीही घ्यावी लागणार आहे. सुनेत्रा पवार या दोन्ही आघाड्यांवर कशी कसरत करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागेल आहे. विरोधकांकडून नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघातामुळे घातपाताची शक्यता विरोधकांकडून केली जात आहे. खास करून रोहित पवार यांनी या मुद्द्यावर जोर दिला आहे. पण अजित पवार यांच्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती कोणावरही आरोप करत नाही. त्यामुळे रोहित पवार हे एकटे पडल्यासारखं वाटत आहे. एकीकडे नरहरी झिरवळ अडचणीत येताना दिसत आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाताचा तपास सुरू आहे. तर मंडळी, या दोन्ही प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.